आपण मार्केटमधून बोंबील आणलेले आहेत। ह्या सीझनला खूप छोटी छोटी बोंबील येतात, तर ते खूप चविष्ट लागतात। तर मी हे आता एका छोट्या पातेलीत मी काढून घेते। तर आणायचे आज माझ्याकडे गावठी लसूण आहे, त्यामध्ये या लसणाच्या पाकळ्या काढून घालूया। तर हे लसूण घातल्यानंतर त्यामध्ये आपण मिरची घालणार आहोत। मिरचीनी बोंबळ्याच्या कालवणाला खूप छान स्वाद येतो, अशी माझी आजी सांगायची। मिरची आणि लसूण मी ठेचून घेतले, ओबडधोबड ठेचून घ्यायचं आहे, जास्त एकदम ठेचून घ्यायचं नाही। आणि ते आता बोंबलांमध्ये घालून घेऊया, आहे की नाही, साधं आणि सोपं। तर आगरी मसाल्यांमध्ये पहिल्यांदा आपण त्यामध्ये आगरी लाल तिखट घालणार आहोत। एक अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ आणि मिरची डार्क हिरव्या रंगाची आहे, त्यामुळे ती तिखट आहे। तेल घालूया। तेल थोडंसं घातलं आहे, मोजमाप काही नाही, अंदाजाने घातलेलं आहे। आणि हे आता सर्व मी कालवून घेणार आहे। त्यामध्ये मी ग्लासभर पाणी घालत आहे। तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितकंच पाणी घालायचं आहे, कारण बोंबील गॅस ऑन करून त्यावर हे कालवण शिजायला ठेवलेलं आहे। मस्त उकळी आलेली आहे, गॅस मीडियम आचेवरच ठेवलेला आहे आणि खूप छान अशी उकळी आली। आजी म्हणायची गदगद उकळी आली, तर तशी गदगद उकळी आलेली आहे। आता मी गॅस मंद आचेवर केला आहे आणि त्यामध्ये 2 टाप आंबोशीचे घातलेले आहेत, ती पण कालवणातली। तर तुमच्याकडे कोकम असेल तर कोकमाची सोला टाकलीत तरी सुद्धा चालेल। थोडीशी कोथिंबीर कापून घातले आणि तांदळाचं पीठ पाण्यामध्ये कालवून घातलंय। पीठ घालताना पाण्यामध्येच कालवून घालायचं, नाहीतर गुठली राहते। पीठ घातल्यामुळे कालवणाला थोडासा जाडसरपणा येईल। तुम्हाला जास्त जाडसरपणा हवा असेल तर थोडंसं जास्त घाला, पण मला पातळ रस्सा हवा आहे आणि हा गरम गरम भातासोबत खूप छान लागतो। आणि हा बोंबलांच्या कालवणाचा पातळ रस्साच चांगला लागतो। जर तुम्हाला या कालवणामध्ये वाटण घालायचं असेल तर आपलं खोबऱ्याचं वाटण घालू शकता। ह्याच्याकडे जर ओला नारळ असेल तर तो घातला तर त्याची चव अप्रतिम येते, पण आज माझ्याकडे नाही आहे, नाहीतर मी नक्कीच घातला असता। तर आता हे कालवण रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। मी आता हलक्या हाताने तुम्हाला एखादं बोंबील दाखवते। हे बोंबील तुटता कामा नये, जर तुटले तर ते विस्कटतात आणि म्हणून जास्त वेळ शिजवायचे नाही।